75 हार्ड चॅलेंज. थंबनेलला तुम्ही पाहिलं असेल की 75 दिवसाचं हार्ड चॅलेंज. पण घाबरून जाऊ नका, ते आपण सोप्या पद्धतीने अचीव्ह करूया. जगभरामध्ये 10 मिलियन लोकांनी हे चॅलेंज घ्यायचा प्रयत्न केला होता, पण त्यात फक्त 1% लोक सक्सेस झालेले आहेत. आणि आपल्याला त्या 1% लोकांमधलं बनायचंय. हे चॅलेंज फक्त स्वीकारायचं नाहीये, तर आपण ते पूर्ण सुद्धा करायचंय. पण त्याआधी आपल्या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका, म्हणजे जेणेकरून जेव्हा जेव्हा मी व्हिडिओ टाकेन तेव्हा तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल. नमस्कार, मी अभिजित श्वेतचंद्र आणि आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. 75 हार्ड चॅलेंज हे नेमकं काय आहे आणि त्याचे नियम आणि अटी काय आहेत ते आपण जाणून घेऊया. काय होतं, आपण जिमला जेव्हा सुरुवात करतो किंवा एखादं पुस्तक वाचायला सुरुवात करतो तेव्हा आपण नेहमी म्हणतो की उद्यापासून करेन, सोमवारपासून करेन, 1 तारखेपासून करेन, नवीन वर्षापासून करेन, आणि तो संकल्प आपला राहून जातो. तर आता तो योग आलेला आहे. उद्या 1 जानेवारी आहे. उद्या सोमवार सुद्धा आहे. उद्या 1 तारीख सुद्धा आहे आणि उद्या नवीन वर्ष सुद्धा आहे. तर आपण उद्यापासून 75 हार्ड चॅलेंज स्वीकारणार आहोत आणि ते पूर्ण सुद्धा करणार आहोत. तर त्याचे नियम आणि अटी जाणून घेऊया. 75 हार्ड चॅलेंज मधला पहिला नियम असा आहे की तुम्हाला दररोज एक सेल्फी काढायची आणि त्या सेल्फीमध्ये तुमचा चेहरा आणि पूर्ण शरीर दिसलं पाहिजे. आता तुम्ही म्हणाल की हे काय चॅलेंज आहे, हे काय आम्ही नेहमी करतो, नेहमी सेल्फी काढत असतो. आणि ह्या सेल्फीचा या चॅलेंज मध्ये काय फायदा आहे? तर फायदा असा की पहिल्या दिवसापासून 75 दिवसांपर्यंत तुमच्या चेहऱ्यामध्ये काय बदल झाला आणि तुमच्या शरीरामध्ये काय बदल झाला हे आपल्याला नोट डाऊन करण्यासाठी हा सेल्फी काढायचा. आणि तो फक्त सोशल मीडियावर दाखवण्यासाठी किंवा लोकांना शो ऑफ करण्यासाठी नाही, तर आपल्याला आपल्यामधला बदल जाणून घेण्यासाठी करायचं. 75 चॅलेंज मधला दुसरा नियम असा आहे की तुम्हाला दररोज 4 लिटर पाणी प्यायचंय. आपलं शरीर हे 60% पाण्याने बनलेलं असतं, त्यामुळे आपल्या शरीराला पाण्याची खूप गरज असते. आणि जेव्हा तुम्ही दररोज 4 लिटर पाणी प्याल तेव्हा तुम्हाला हळूहळू तुमच्या शरीरामध्ये अमूलाग्र बदल झालेला जाणवेल. तुमचा चेहरा ग्लो करायला लागेल, तुमची स्किन चांगली होईल, जॉईंट सगळे व्यवस्थित काम करायला लागतील, मेंदू चांगला काम करायला लागेल, सगळे ऑर्गन व्यवस्थित काम करायला लागतील, तुमचं डायजेशन व्यवस्थित होईल आणि तुम्हाला डिहायड्रेशन होणार नाही. हे सगळे पाण्याचे फायदे लक्षात घेऊन आपण दररोज 4 लिटर पाणी प्यायलं पाहिजे आणि हा त्यातला एक नियम आहे. 75 चॅलेंज मधला तिसरा नियम असा आहे की हेल्दी डाएट. आता माझ्या जवळच्या मित्रमैत्रिणींना मी जेव्हा सांगितलं की तुम्हाला 75 दिवस हेल्दी डाएट करायला लागेल, तर ते म्हणाले नाही नाही नाही, डाएट म्हणजे मग आम्ही कमी नाही खाऊ शकत. अरे पण डाएट म्हणजे कमी खाणं नाही, डाएट म्हणजे योग्य आहार. बऱ्याच लोकांना हेच माहिती नाही. डाएट म्हणजे योग्य आहार, ज्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या शरीराला जेवढं प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स आणि फायबरची गरज आहे, फॅटची गरज आहे, तेवढं तुम्ही इंटेक केलं पाहिजे, त्याच्यापेक्षा जास्त नाही. मग त्याच्यामध्ये बर्गर, पिझ्झा, ड्रिंक्स, नो अल्कोहोल, नो सिगरेट, नो पान, नो तंबाखू, नो बीडी, ही सगळी व्यसनं बंद करायची आहेत आणि हेल्दी डाएट करायचे. तुमच्या शरीराला जेवढ्या कार्ब्सची, जेवढ्या प्रोटीनची, जेवढ्या फॅटची गरज आहे तेवढंच तुम्ही इंटेक करायचं आहे. आणि तुमच्या फायनान्शियल एबिलिटीनुसार तुम्हाला जेवढं जमेल तेवढं हेल्दी डाएट ह्या चॅलेंजमध्ये करायचं आहे. 75 चॅलेंज मधला चौथा नियम असा आहे की तुम्हाला दररोज 45-45 मिनिटांचे 2 वर्कआउटचे सेशन करायचे. एकामध्ये तुम्ही वेट ट्रेनिंग करू शकता आणि एकामध्ये क्रॉसफिट किंवा कार्डिओ करू शकता. पण हे 2 वर्कआउटचे सेशन महत्वाचे आहे. आता तुम्ही म्हणाल की नाही नाही, आम्हाला 8 तास जॉब असतो, आम्हाला 12 तास जॉब असतो, 1.5 तास नाही मिळणार. पण हे बघा, वेळ कोणालाच मिळत नसतो, वेळ काढावा लागतो. तुम्ही तुमचा मोबाईल बघाल तर तुम्ही 4 ते 5 तास सोशल मीडिया हँडल केलेला असेल. तर मी म्हणत नाहीये सोशल मीडिया वापरू नका, सोशल मीडिया वापरा, पण त्यातूनच आपल्या शरीरासाठी आपण 1.5 तास तर काढू शकतो. त्यामुळे हे 2 वर्कआउट सेशन महत्वाचे. हे झालं फिजिकल फिटनेस बद्दल. पण मेंटल फिटनेसचं काय? तर त्यासाठी 5वा नियम, तुम्हाला दररोज 10 पानं नॉन फिक्शन बुकची वाचायची आहे. मग ते कुठलंही बुक असेल तुमच्या आवडीचं. होतं काय, आपण द सिक्रेट वाचलेलं असतं, आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन समजून घेतलेलं असतं, रिच डॅड पुअर डॅड वाचलेलं असतं, पण भगवद्गीता, ज्ञानेश्वरी हेच आपल्याकडून राहून गेलेलं असतं. तर हे आपले जे धर्मग्रंथ आहेत ते वाचा, ते समजून घ्या आणि प्रगल्भ व्हा. त्यामुळे हा नियम आहे की दररोज 10 पानं कुठल्या तरी नॉन फिक्शन बुकची वाचायची आहे. मी भगवद्गीता, ज्ञानेश्वरी वाचलेली आहे, पण पुन्हा एकदा सुरू करणार आहे आणि ते समजून घेणार आहे आणि तुम्हाला सांगणार सुद्धा आहे. त्यामुळे 5वा नियम आहे, दररोज 10 पानं नॉन फिक्शन बुकची वाचायची आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं, नो चिटिंग.
आता तुम्ही म्हणाले एक दिवस वर्कआउटच राहिला, एक दिवस 4 लिटर पाणीच नाही प्यायलो, तर तर काय नाही, पहिल्या दिवसापासून परत सुरू करायचं. बरं, हे आपण कोणाला दाखवायसाठी करतोय का? तर नाही. हे आपण आपल्या स्वतःसाठी करतोय. त्यामुळे हे चॅलेंज जर आपण स्वीकारलं तर ते पूर्णपणे पाळायचंय. आता तुम्ही म्हणाल मग 75 दिवसानंतर काय? तर 75 दिवसानंतर ह्याची तुम्हाला सवय झालेली असेल आणि त्यामुळे ते तुमचं रुटीनच होईल. त्यामुळे 75 दिवस या चॅलेंजचा जो काही फायदा होईल तो तुम्हाला दिसू लागल्यानंतर तुमचं ते रुटीन होईल. त्यामुळे 75 दिवस हे आपण 5 नियम पाळायचे आणि ते फॉलो करायचे आणि हे चॅलेंज आपण स्वीकारायचं. मी हे 75 चॅलेंज ऍक्सेप्ट केलेलं आहे. माझ्यासोबत तुम्ही सुद्धा मला जॉईन व्हा आणि आपण एकत्र मिळून हे 5 नियम पाळूया आणि 75 चॅलेंज सक्सेसफुली पूर्ण सुद्धा करूया. माझ्या 75 चॅलेंजचे अपडेट मी तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनल मार्फत देतच राहीन. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जर तुम्ही माझ्यासोबत ह्या चॅलेंजमध्ये सहभागी होणार असाल तर हॅशटॅग 75 विथ अभिजित हे कमेंट करायला विसरू नका. आपण एकत्र मिळून हे चॅलेंज ऍक्सेप्ट करूया आणि ते पूर्ण सुद्धा करूया. हॅपी न्यू इयर.